नमस्कार. आज मी तुमच्यासाठी हे लेक्चर एक बनवते आहे, मुळे तुम्हाला 10वीला अभ्यास करायला म्हणजे मी 10वीला माझा अभ्यास कसा केला याच्याबद्दल सांगणार आहे, की करून मला 10वीला 90.40 एवढे पर्सेंटेज आली होती आणि मी गणितामध्ये 100 पैकी 100 हे मार्क्स घेतलेले होते. तर याच गोष्टीचा म्हणजे मी गणितामध्ये कसं सॉल्व्ह केले होते आणि मी कसा अभ्यास केला होता याबद्दल आपल्या ग्रामीण भागातील मुलांना माहिती पाहिजे आणि कसं केलं याच्याबद्दल माहिती व्हायला हवी, याच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करते आहे. आणि मी तुम्हाला हे सांगते की 10वीला अभ्यास करताना महत्त्वाचं म्हणजे आपण नंतर अभ्यास करू किंवा 10वी पेपर आल्यानंतर अभ्यास करू या विचारात अजिबात राहू नका. तर 10वीचा अभ्यास करताना सुरुवातीपासूनच अभ्यासाला लागा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 10वी हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं वर्ष आहे. 10वी म्हणजे हा आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. 10वीच्या मार्क्सवरच आपलं भविष्य अवलंबून आहे. तुम्हाला माहिती नसेल, पण तुम्हाला मी सांगते की 10वीच्या मार्क्सवरतीच आपण म्हणजे 10वीमध्ये जेवढा अभ्यास करू, 9वी आणि 10वी स्पेशली 9वी आणि 10वी हे आपलं बेसिक असतं आणि ह्याच बेसिकवर जेवढं आपलं बेसिक क्लिअर असेल तेवढ्या बेसिकवर आपल्याला नंतर जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये उतरू, आपल्याला वाटतं 10वीचे मार्क्स म्हणजे काही नाही किंवा 10वीचा अभ्यास म्हणजे पासिंग पुरता बरं आहे, पण असं अजिबात करू नका. तर 10वीचा अभ्यास असा करा की जेणेकरून तुम्हाला जर भविष्यात कुठे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार असाल तर तुम्हाला हा तुमचा पाया असणार आहे. आणि मॅथ्स हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा, मॅथ्स हा तुमच्यासाठी एकदम म्हणजे कसा इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट असणार आहे, जो स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहे. आणि या स्कोरमुळेच तुम्हाला म्हणजे नंतर आपल्याला प्रवेश घ्यायला पण महत्त्वाचे असणार आहेत हे मार्क्स. तर मी तुम्हाला सांगते, 10thला असताना तुम्ही 10thला आहात तर तुम्ही थेरॉटिकल, तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडतो, थेरॉटिकल सब्जेक्ट आवडतो, मॅथमॅटिकल, इंग्लिश, या गोष्टींचा विचार करून तुमचं स्वतःचं एक टाइम टेबल तयार करा. अभ्यास करताय तर वेळेचं नियोजन करूनच करा. तुम्ही आत्तापासून 5 ते 6 तास जर अभ्यासाला देत असाल तर तुम्ही 10वीमध्ये टॉपर नक्कीच असाल. मी तुम्हाला सांगते, मी पण एक ग्रामीण भागातलीच मुलगी आहे आणि ग्रामीण भागातून आणि आपल्या एका सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी आहे. मी 10वीमध्ये अभ्यास करून 90.40 मार्क घेतले होते, पण त्याच्यासाठी मी स्वतःच्या अभ्यासाचं एक नियोजन केलं होतं. आणि मला तुम्हाला हे सांगायला नक्कीच आवडेल की मी जो 10वीला अभ्यास केला होता तो माझा पाया होता आणि तो पाया मला पुढे घेऊन जाण्यास महत्त्वाचा ठरला. कारण मी आत्ता सध्या आपल्या मुंबई पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्यावर आहे. परंतु आपल्यासारख्या गावाकडच्या मुलांना या गोष्टीबद्दल माहिती नसतं. हे सांगावं असं म्हणजे खूपदा इच्छा होती. त्या मुलांना मार्गदर्शन करावं अशी माझी मनातून इच्छा होती. त्यासाठी मी वेळेत वेळ काढून एक मार्गदर्शक म्हणून तुमच्यासाठी इथे आलेली आहे आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करते आहे की तुम्ही अभ्यास कसा करावा. तर तुम्हाला जर थेरॉटिकल सब्जेक्ट म्हणजे मराठी, हिंदी आणि मराठी, हिंदी, इंग्रजी हे काय थेरॉटिकल सब्जेक्ट भाषा विषय आहेत. मराठी, हिंदी यामध्ये मराठीमध्ये तर सगळ्यांची पकड असतेच. तुम्हाला असं म्हणजे भरपूर जणांचं असं असायचं की गाईडमध्ये काय आहे गाईड, तर मी तुम्हाला सांगेल की 10वीच्या म्हणजे पुस्तकासोबत गाईड पण सोबत असू द्या तुमच्या. कारण त्याच्यामध्ये जसं मांडणी केलेली असते तशी आपल्याला म्हणजे एवढी स्वतःहून जमणार नाही. जर तुम्ही गाईडातलं बघून तुमची स्वतःची मांडणी केली, गाईडमध्ये बघून जर तुम्ही स्वतःची मांडणी कराल तर
तुम्हाला कसं ते सोपं जाईल गाईडमधलं वाचायचं, परंतु मांडणी मात्र स्वतःच्या मनाची करायची. म्हणजे कसं तुम्हाला मार्क्स पण चांगले भेटून जातील आणि मांडणी कशी करायची याची पण आयडिया येईल. हा झाला थेरॉटिकल सब्जेक्ट, म्हणजे मराठी आणि हिंदी झालं याच्याबद्दल. त्याच्यानंतर काय आले आपलं विज्ञान. विज्ञान हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. कारण विज्ञानमध्ये असं भाषा विषयात जसं लिहावं लागतं जास्त, तसं लिहायची गरज नाही. पॉइंट टू पॉइंट लिहिले आणि महत्वाचे मुद्दे जर आपल्या उत्तरामध्ये आले तर आपल्याला बरोबर मार्क्स मिळून जातात. हे विज्ञानाविषयी झालं. तुम्हाला जो सब्जेक्ट आवडत नाही तो विषय तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश माइंडनं घ्यायचा. आता मला ना तसं म्हणजे आवडत नाही अशातला भाग नाही, पण इंग्लिश हा विषय असा होता माझ्यासाठी की आपण गावाकडचे असल्यामुळे इंग्लिश या विषयावर एवढी जास्त पकड नव्हती. परंतु मी त्याचा म्हणजे वाचन करून जे शब्द येत नाहीत, आता आम्हाला म्हणजे मोबाईल अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळं आम्हाला हे पण करता येत नव्हतं की कुठे सर्च मारून त्या विषयाचं काय असणार आहे, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय असणार आहे ते आम्हाला माहीत नसायचं. आम्ही डिक्शनरीमधून पाहून ते अर्थ काढले होते. तर तुमच्याकडे आता मोबाईल तर आहेत. मोबाईलवरती सर्वजण अभ्यास करतात. तर त्याच्यावरून तुम्ही लगेच सर्च मारून ते आम्ही मीनिंग लावायचो इंग्लिशमध्ये की मराठीतून मीनिंग काढायचं याचं काय असणार आहे. तर तसंच करून इंग्लिशचा अभ्यास करायचो. पण आता तुमच्याकडे मोबाईल असल्यामुळे ते खूप सोपं झालेलं आहे तुम्हाला काढायला. आणि त्याच्यानंतर झालं गणित. तर गणित या विषयाबद्दल काय करायचं, गणित हा प्रॅक्टिसचाच विषय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय गणिताला मार्गच नाही. तुम्हाला गणित आणि भूमिती स्टेप बाय स्टेप लिहिलात, व्यवस्थित लिहिलात तर गणिताचे मार्क्स कटत नाहीत. आणि भूमितीचे गणित म्हणजे बीजगणित, भूमिती या दोन्हीचेही मार्क कटत नाहीत. हे फिक्स ठरलेलं असतात, त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठरलेला असतो. याच्या व्यतिरिक्त एका क्रायटेरियाच्या बाहेर गणित पडत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे गणिताचा ना चांगला अभ्यास करा. त्याच्यानंतर झालं इतिहास भूगोल. इतिहास भूगोल काहींचे आवडीचे सब्जेक्ट, काहींचे ना आवडते सब्जेक्ट. पण मी तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगेल, जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणार असाल तर इतिहास भूगोलला हलक्यात घेऊ नका. नंतर खूप प्रॉब्लेम येतो. आणि 9वी-10वी मध्ये जे इतिहास भूगोल आहेत ते परीक्षेच्या म्हणजे याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे विषय आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं अगदी बेसिक क्लिअर होतं. आणि सगळ्यांना माहिती आहे पाया मजबूत असेल तरच आपण पुढे जाऊ. मग 10वी हा आपला पाया आहे, तर याला मजबूत नक्कीच करा. आणि 10वी मध्ये एक व्यवस्थित 5 ते 6 तास तुम्हाला रोज देणं गरजेचंच आहे. तर तुम्ही 90+ 95+ जाणार. आणि मी तुम्हाला हेही सांगते की जर 10वीला 95+ मार्क्स असतील तर GDS सारख्या पदासाठी तुम्ही पात्र ठराल. आणि हे असं आहे, ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे. वर्षातनं 1-2 वर्षातनं याच्यासाठी जागा निघतात आणि याच्यावर भरती होते. जर आपल्याकडून म्हणजे काही नाही झालं तर आपण GDS या पदासाठी तरी पात्र होऊ. आणि मुलींसाठी तर खूपच चांगली पोस्ट आहे. म्हणून तुम्ही 10वीतच चांगला अभ्यास करा. नशिबात असेल तर 10वी नंतरही जॉब भेटेल, जर तुम्ही 95+ मार्क घेतले. आणि ते सोपं आहे जर तुम्ही रोजच्या रोज रेग्युलर म्हणजे सातत्य खूप महत्वाचं आहे. 10वी मध्ये आपल्या अभ्यासात सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आज अभ्यास केला, उद्या नाही केला हे चालणार नाही. तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास करणं गरजेचं आहे. आज मी एवढं केलंय, उद्या एवढं करेल. मराठी या विषयाला वाचन महत्वाचं असतं. चांगलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश माइंडनं वाचन करायचं. जेव्हा बोर होईल तेव्हा गणित सोडवायचं. गणित सोडवताना थोडंसं डोकं लावावं लागतं, माहितीये. मग डोकं लावावं म्हटल्यानंतर जे बोर होतं किंवा जे डोक्याच्या बाहेर जातं ते पण विचार करायला भाग पाडतं आणि झोप निघून जाते. हे माझं असायचं की मला जेव्हा पण बोर होईल तेव्हा मी मॅथ सोडवायला घ्यायचे. म्हणजे मॅथ सोडवताना बोर व्हायचंच नाही. आणि बोर जरी झालं तर ते गणितात डोकं घातल्यामुळे लगेचच ते झोपेचं आणि बाकीचा विचार पण बंद व्हायचे असं. आणि सायन्सला पण तुम्ही चांगला वेळ द्या. सायन्स पण स्कोरिंग सब्जेक्ट आहे.
आपल्याला माहिती आहे 10वीचे मार्क हे बेस्ट ऑफ 5 नी मार्क्स आहेत आणि बेस्ट ऑफ 5 वरती असल्यामुळे जे तुमचे आवडते विषय आहेत, मॅथ्स तर स्कोरिंग आहे म्हणजे 100 पैकी 100 तुम्ही घेऊ शकता. मी घेतलेत त्याच्यामुळं तुम्ही पण घेणार याची मला गॅरंटी आहे. आणि विज्ञानला पण तुम्ही चांगले मार्क्स घेणार, कारण विज्ञान पण हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. नियमावरती ठरलेलं असतं. फक्त रिव्हिजनची गरज असते. रिवाइज करत राहिलात, अचानक परीक्षेच्या पुढे अभ्यास केलात तर तुम्हाला तो फायद्याचा नाहीये. तुम्ही आतापासून करत राहिलात तर तुम्हाला ते परीक्षेमध्ये फक्त रिव्हिजन. तुम्हाला एक सांगते, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात ना त्यांना माहिती असतं, ते असं नाहीत करत की जेव्हा एक्झाम येते तेव्हा तयारी करतात. तर ते आधीपासूनच तयारी करतात आणि जेव्हा ऍड पडते, जेव्हा परीक्षा असते तेव्हा फक्त रिव्हिजन राहिलेलं असतं. तसंच तुमचं असायला पाहिजे. जेव्हा जानेवारी फेब्रुवारीपासून आपल्या एक्झाम चालू होतात, तर जानेवारीपर्यंतच तुमचा सगळा सिलेबस संपलेला असायला पाहिजे. तुम्ही शिक्षकावर डिपेंड राहू नका. शिक्षक शिकवणारच नाही असं नाही. शाळेतले शिक्षक शिकवतातच, परंतु आपण त्याच्यापुढे एक पाऊल पुढे जाऊन ते शिकवलेलं, सरांचं शिकवलेलं झाल्यानंतरही ते पुढे काय शिकवणार आहेत ते आधीच वाचून ठेवा. म्हणजे ते शिकवताना अजून एकदा लक्षात येतं. 3दा जर डोक्यात तुम्ही म्हणजे 3दा जर त्या गोष्टी तुमच्या आकलनात आल्या ना, तर तुम्हाला ते विसरणार नाही. मी काय करायचे, उद्या आपल्याला हा सब्जेक्ट आहे. आपल्याला आदल्या दिवशी सर सांगतच असतात, की उद्या हे घेऊ, उद्या जसं की मी लेक्चरमध्ये सांगते, की उद्या आपण हे घेणार आहोत, उद्या आपण ते घेणार आहोत. तसंच सरनी सांगितलं ना, उद्या जे घेणार आहात, आज आपण नियोजन करायचं. आज दिवसभरात जे झालंय ते सगळं एकदा बसल्यानंतर ते सगळं करून घ्यायचं, की आज दिवसभरात काय काय झाले. होमवर्क सांगितलेला असेल, होमवर्क कंप्लीट करायचा. आपला क्लास वर्क राहिलेला असेल तो कंप्लीट करायचा. त्याच्यानंतर उद्या सर जे शिकवणार आहेत त्याच्यावर एक ओझरती नजर मारायची. आता सरांनी शिकवलेलं म्हणजे आज आज आपण वाचलेलं, उद्या सरांनी शिकवलेलं आणि नंतर संध्याकाळी सरांनी शिकवून झाल्यानंतर आपण संध्याकाळी काय करणार, त्याच्यावर अजून एकदा रिव्हिजन टाकणार. 3दा झालं म्हणजे कसं आपल्या परफेक्ट माइंडमध्ये बसलेलं आहे आणि आपण जेव्हा परीक्षा येईल तेव्हा पण अजून एकदा आपण काय करतो, वाचतो. म्हणजे आपले एकदम डोक्यामध्ये फिट होऊन जातं. म्हणून रिव्हिजन महत्वाचं आहे. मल्टिपल रिव्हिजन जेवढं देसाल तेवढं तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. आणि युनिट टेस्टला हलक्यात घेऊ नका. युनिट टेस्टचा अभ्यास चांगला करा. आतापासून तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला तुमचं म्हणजे प्रथम सत्र म्हणजे युनिट टेस्टचा अभ्यास केलात तर प्रथम सत्र सोपं जाणार आहे. प्रथम सत्र सोपं गेलं आणि प्रथम सत्राला चांगले मार्क असले तर आपले शिक्षक इंटरनल जे त्यांच्या हातात 20 पैकी 20 गुण असतात ते 20 पैकी 20 गुण नक्कीच तुम्हाला देणार. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करा. वेळ घालवू नका. भरपूर मुलं हे खूप गरीब घरातील मुलं आहेत ज्यांचं शिक्षणाचं स्वप्न असतं. पण आपल्या आई-वडिलांना आपला अभिमान वाटावा, आपण चांगले म्हणजे मार्क्स घेऊन कुठेतरी पुढे जाऊन काहीतरी करून दाखवावं, याच्यासाठी तुम्हाला 10वी वर्ष खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच अभ्यास करा. 10वी नंतर भरपूर असे हे आहेत. 10वी नंतर भरपूर मार्ग मोकळे होतात. 10वीच्या मार्क्सवरच आपण काय करणार आहे. मुलींच्या बाबतीत तर असं होतं, की 10वीला जास्त मार्क्स नाही पडले किंवा शिक्षणात एवढी हुशार नसली तर गावाकडचे लोक एक 2 वर्ष बघणार, काय करते, काय नाही. अभ्यासात असेल, करायचं असेल तर शिक्षण होतंय, नाहीतर मग लग्न हा तर पर्याय ठरलेलाच असतो. आपल्याकडे 18 कंप्लीट झालं की लगे लग्न करायचं असं गावाकडे तर झालेलंच असतं. तर मुलींना मला एवढंच सांगायचंय, की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यासात हुशार असाल, तुमचा चांगलाच अभ्यासामध्ये जर तुमचं चांगलं पकड असेल, तर नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. माझं लग्न झाल्यानंतरही मी माझी 5 वर्षाची मुलगी असताना पोलीस खात्यामध्ये भरती झालेली आहे आणि माझी अभ्यासाची आवड हीच माझ्या घरच्यांना मला सपोर्ट म्हणजे माझ्या अभ्यासाच्या आवडीमुळेच घरच्यांनी सपोर्ट केला. त्यामुळेच मी आज इथपर्यंत आले. तर तुम्हाला 10वी हा बेसिक पाया समजूनच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जर पुढे जायचंय म्हटल्यानंतर इथूनच सुरुवात करावी लागेल आणि काहीतरी करावं लागेल. मी फक्त पोलीस कॉन्स्टेबल पर्यंतच पोहोचले, पण तुम्ही 10वीचा अभ्यास चांगला करून तुम्ही
भरपूर चांगल्या पोस्ट काढू शकतात. आता तयारी तर पुढची पण चालू आहे डिपार्टमेंटली, पण तुम्ही झाल्यानंतर बघू. यावरती मी नंतर तुम्हाला सांगेल. पण आता सध्या तरी तुम्हाला 10वी मध्ये असताना टॉपर कसं बनायचं याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. टॉपर बनण्यासाठी कुठला मंत्र फुकायची गरज नाही, तर टॉपर होण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. नेहमी एक वेळेचं व्यवस्थित नियोजन करावं लागेल, कंटिन्युटी ठेवावी लागेल. माइंडमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या कोणत्याच गोष्टी डोक्यात घ्यायच्या नाही. घरातल्या असो, बाहेरच्या असो, आपल्या करिअरला महत्त्व द्या. बाकी सर्व अवांतर गोष्टींना म्हणजे अवांतर गोष्टींना अव्हॉइडच करून टाका. या गोष्टींचा काहीच फायदा नसतो. तुम्हाला फक्त 10वी मध्ये अभ्यास एका अभ्यास या गोष्टीकडेच तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि 10वीचे मार्क्स हे तुम्हाला सिद्ध करून दाखवतात की तुम्ही काय आहात, कुठे आहात. आई-वडिलांना पण कसा मोठेपणा वाटतो की माझा मुलगा एवढ्या मार्काने पास झाला, माझी मुलगी एवढ्या मार्काने पास झाली. तर हे सगळं तुम्हाला जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. आताच वही पेन घ्या, एक वेळेचं नियोजन करा, आपले सब्जेक्ट लिहून काढा की कोणते सब्जेक्ट आहेत आणि ते सब्जेक्ट त्या सब्जेक्टला एक वेगळा टायमिंग द्या. तुम्हाला जो टायमिंग सुटेबल आहे त्या टायमिंगमध्ये तुम्ही त्या अभ्यासाला बसा. तुम्हाला कधी वाटतंय म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोणता विषय घ्यायचा. जर लवकर उठत असाल आणि खरंच झोप येत असेल तर तुम्ही काय करायचं, तर मॅथ घेऊन बसा. म्हणजे जसं मी करत होते तसं. तुमच्यात जर तो आवडीचा विषय नसेल तर तुम्ही दुसरा घ्या, परंतु अभ्यासाला टाळाटाळ करू नका. आजचा एक दिवस म्हणजे तुमचा भविष्यातला 1 मार्क कटणार आहे, हे नक्की लक्षात ठेवा. तर बस करूया. आणि तुम्हाला 10वीच्या परीक्षेच्या आत्तापासूनच शुभेच्छा देते, कारण तुम्हाला आत्तापासूनच तयारीला लागायचं आहे. आपल्याला जेव्हा तहान लागेल तेव्हा विहीर खांदायची हे जे म्हण आहे ना, याप्रमाणे अजिबात करायचं नाही. आपल्याला आत्तापासूनच या गोष्टीच्या तयारीला लागायचं आहे. तर तुम्ही आत्तापासूनच 10वीच्या तयारीला लागा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे जे यूट्यूबचं चॅनल जे शकुंतला मॅथ्स अकॅडमी हे जे चॅनल आहे, याच्यावरती मी मार्गदर्शिका मॅथ्स या म्हणजे भूमिती या विषयाबद्दल मार्गदर्शन करते आहे. तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून तुमचा 10वीचा अभ्यास पूर्ण करू शकता माझ्यासोबत आणि चांगले मार्क्स मिळवू शकता. तर चला बाय. बस करू. जर कुठे वाटलं अजून तर अधूनमधून मी असेच व्हिडिओ टाकत जाईल तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी. चला बाय.